हे हॅलो एव्हरीवन. सो आज होती रोहितची हळद, त्यामुळे मी सकाळ सकाळ उठलेली आहे आणि मला सगळ्या गोष्टी आयत्या टायमावरती करायची सवय आहे. जसं की तुम्ही बघू शकता, आता मी स्क्रब करत होती, त्यानंतर मी फेस मास्क लावला ज्याच्याने टॅनिंग तरी रिमूव्ह होईल ॲटलिस्ट त्या हिशोबाने. उसके बाद घर से निकलते ही कुछ दूर चलते ही मेरे आशिक का आ जाता है कॉल. उसके ढेर सारे पप्पियों से और केयर से मैं फुल ऑन फुलफिल होके चली जा रही हूँ अभी नाशिक के लिए. त्यानंतर मी फायनली भेटलेली आहे आपल्या रोड टीमाला आणि त्याची टिकली बघून मला जास्त चमक भरत होती, कारण एवढी मोठी कुठे भेटली असेल ह्याला आणि कशी काय लावली असेल. पण त्यांच्यामध्ये ते रिच्युअल होतं. तिथे गेल्यावर मला समजलं की यार दुपारी जेवणच नाहीये, संध्याकाळी जेवण असल्यामुळे आम्ही पटकन गेलो एका हॉटेलला. हळदीला नेहमी येलो घालून मी खूपच जास्त बोर झालेली, म्हणूनच आज काजळचा काळा टिक्का बनून चाललेली आहे. कोणाचंही फंक्शन असू दे, विशाल कायमच लेट असतो, म्हणून मी वाट बघून लिटरली थकली आणि ह्या काळ्याला भेटली, म्हणजेच आपल्या अक्षयला भेटली. आम्ही दोघं सेम होतं ना, आमचं ट्विनिंग झालेलं. हळद लावणारे नेहमी दोन प्रकारचे असतात. पहिले आम्ही माणसात हळद लावली आणि मग डायरेक्ट, सांगायची गरज आहे का, बघूच शकता मी आणि आधी क्लोज करून बघा एकदम. नऱ्या असताना टिश्यू पेपरची काय गरज, म्हणून आम्ही सगळ्यांनी हात त्याच्या कुर्त्याला पुसलेले आहे. याला मी नक्की आता रोहित बोलू की चणा, यात माझं जरा कन्फ्युजनच झालेलं. क्या मजबुरी होगी जो या अनारकली पहननी पड़ी. स्वतःच्या साईज पेक्षा 2++ साईज हा घालून आलेला. फायनली ह्या दोघांची एंट्री झालेली आहे. ऍक्च्युअल मध्ये हे सकाळी येणार होते, म्हणजेच हळदीसाठी, बट हे आलेत संगीतसाठी. थांबा मी आलो असा अक्क्याचा फालतू डान्स बघितल्यानंतर आम्ही या दोघांचा डान्स बघितला. ह्या चौघांचा ऍक्च्युअली, जो खूपच भारी होता. आयुष्यात कॉपी करून पास होणारा माझा मित्र आज चक्क रोहित शर्माची कॉपी करतोय आणि त्याला त्याची ट्रॉफी सुद्धा मिळाली आहे. इव्हेंट मध्ये अनारकली जास्तच फेमस झाली. मग आम्ही मस्तपैकी जेवून घेतलं, लफडी केली आणि झोपून गेलो. चला बाय, उद्या भेटूयात.